उतरलेत. एका बाजूने आपण पाहतोय जनमान इताडे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देण्यासाठी जय झोटिंग देवरुंग. देवरुंगचा 12वा प्रतिनिधी पाठवा प्लीज. आकाश 12वा प्रतिनिधी पाठवायचं लगेच. जर 12वा प्रतिनिधी नसेल तर पेनल्टी नक्कीच दिली जाईल आणि पेनल्टी लेवल होईल, कारण इताडे संघ थोडासा उशिरा आला होता आणि त्यांना ऑलरेडी पेनल्टी लागली आहे. जर देवरुंगचा 12वा प्रतिनिधी नसेल तर त्यांना देखील लागेल. जानू स्पोर्ट्स इतारे आणि त्यांच्या अगेन जय झोटिंग देवरुंग हे दोन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक ओव्हर नंतर आता एंट्री नाही का? पहिल्या ओव्हरच्या आधी आला तरच, कारण की मागच्या मॅच झाला सेम ना. मग तसंच एक ओव्हर नंतर नंतरला एंट्री झाला. विजय आणि समीर आणि हरेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अक्षय पॉवर प्ले षटकामध्ये. जानू स्पोर्ट्स इताडे संघ चॅम्पियन संघ आहे. आमने लोणाड असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय दोन्ही आमने लोणाड असोसिएशनचे संघ आहेत आणि संपूर्ण स्पर्धा आमने लोणाड असोसिएशनच्या अंतर्गत खेळवली जाते. दुसऱ्या बाजूने जय झोटिंग देवरुंग बलाढ्य संघ आहे. तुपानी फॉर्ममध्ये आहे. या सीझनमध्ये आपण पाहिलं की सोनाले इथे देखील त्यांनी पारितोषिक पटकावलं होतं. एक जबरदस्त संघाची विभागणी केली गेली आहे. इनॅट नंबर 3 आपल्याला कदाचित आकाश देखील पाहायला मिळू शकतो. विजय देखील असतील कदाचित. एकापेक्षा एक सुपरस्टार या संघामध्ये आहेत. पहिला चेंडू जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या माध्यमातून. गोलंदाज अक्षय आहे. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. पहिला चेंडू उचली घेणारा चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम डिलिव्हरी, पडल्यानंतर बाउन्स झालाय चेंडू. पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज अक्षय सुरेकर. 2 मिनिटं सामना थांबवायचा फक्त. नियम सर्वांसाठी सारखे असतील. नियमामध्ये कोणालाही कपात केली जाणार नाही. कोणते नियम एका संघासाठी नसतील तर सर्व संघांसाठी असतील, याच्याकडे देखील आपण नोंद घ्या. तर नियमामध्ये देखील चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. तांत्रिक अडचणी येत आहेत. नियम थोडेसे क्लिअर करून घ्या, नक्कीच विनंती असेल. पुढचा चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. पहिला फलंदाज बाद. मोठा धक्का. डीजे
जबरदस्त चेंडू होता. पडल्यानंतर कमी उचली घेणारा चेंडू वेगाने गतीचा मारती अक्षय सुरेकर हिट होतोय. यष्ट्यांचा वेध घेतला, दांडी गुल केली तिथे. फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला. समीरला परतावं लागतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटील. सिनियर आकाश आहे. अष्टपैलू क्रिकेटर या टीमचा बॅकबोन आहे खऱ्या अर्थाने. जबरदस्त विस्फोटक फलंदाज. आमने लोणावळा असोसिएशन मध्ये जर विचार केला तर या फलंदाजासाठी प्रीमियर लीग मध्ये वर्णी लागते. जबरदस्त क्रिकेटपट्टू, डॅशिंग क्रिकेटर आहे. आमचे चांगले अत्यंत जवळचे मित्र देखील आहेत. अक्षय टू आकाश. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय. 3 चेंडू डॉट आले सुरुवातीचे. दुसऱ्या चेंडूवर विकेट सुद्धा आली. चौदरपाडा संघाचा केला प्रतिम राहिला. मागची मॅच आपण पाहिली असेल. मीत भंडारीची तुफानी गोलंदाजी पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट अक्षय. यावेळी मात्र देखना पटका क्षेत्ररक्षक होते. क्या बात है, लाजवाब क्षेत्ररक्षण. जेली होऊ शकला असता, परंतु त्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता तो चेंडू पर्यंत पोहोचला. दैवतचे बंधुराजे होते आय थिंक. चार चेंडू एक मात्र धाव आली आहे. पॉवर प्लेचं षटक जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या नावावर राहिलाय. जकडून आणि बांधून ठेवलाय. स्ट्रायकिंग एंडवर रिवतचा बादशाह हरेश आहे. या प्लेचा फटका तिथे खेळून काढला ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव येते. 5व्या चेंडूवर आणखी एक सिंगल जोडली जाते आणि त्या अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या या षटकातील. जबरदस्त तिखट आणि भेदक मारा पहिल्या षटकामध्ये अक्षय सुरेकरच्या माध्यमातून. आकाश सारख्या मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. अंतिम बॉल पॉवर प्लेचं षटक प्रभावित केलाय अक्षयने. अक्षय सुरेकर यावेळी पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. तिथे कोणतीही धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू पडल्यानंतर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. यष्ट्यांच्या मागे मास्टर ब्रेन आहेत खऱ्या अर्थाने. श्रीकांत मगर बिग मॅन. जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या माध्यमातून आपण सातत्याने तिने यष्ट्यांच्या मागे पाहत असतो. बालाराम घरत आणि बालरामजी भांबरे साहेब यांचं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत असेल आई कालूबाई चषक 2025 मध्ये आपण आलेत. आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणावळा आयोजित आई कालूबाई चषक 2025चा हा थरार आपण अनुभवताय. सर्व मान्यवरांचं, तमाम प्रेक्षक वर्गांचं, क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत या क्रिकेट नगरीमध्ये. जबरदस्त क्रीडांगण आणि त्याच क्रीडांगणावर हे दर्जेदार आयोजन आपल्या समोर. चालू असलेली रंगतदार मॅच. एका बाजूने जय झोटिंग देवरुंग आणि त्यांच्या अगेन्स्ट जानू स्पोर्ट्स इताडे. दोन्ही एका कॅलिबरीचे संघ आहेत, एका मेरिटचे संघ, ताकदीचे संघ आहेत. परंतु ताकदीची गोलंदाजी झाली आहे जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या अक्षय सुरेकरच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च करून एक मोठी विकेट आपल्या नावावर केली आहे. हरेशला देखील रिबतचा बादशाह असं म्हटलं जातं, परंतु शांत ठेवलं हरेशला देखील आणि आकाशला देखील. दोन्ही बंधुराजांची जोडी आपण केलपट्टीवर पाहतोय. हर्षद बेलेकर यावेळी स्कॉट बिहाइंड. यष्टीरक्षक खाली आणि झेल टिपलाय. आणखी एक मोठा धक्का जय झोटिंग देवरुंग संघाला. आकाश पाटीलच्या रूपाने दुसरा मोठा धक्का. डिझाईन काय जबरदस्त तिखट आणि भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे जखडून ठेवलाय.
जय झोटिंग देवरुंग संघाच्या फलंदाजांना. समीर बाद झाला त्यानंतर लगेचच आता आकाश देखील बाद झालाय. ललेश आलाय न्यू बॅटर. विस्फोटक फलंदाज आहे ललेश. एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे देवरुंग संघामध्ये. अष्टपैलू क्रिकेटर आहे. सध्याच्या घडीला इथे डॉमिनेट करतोय जानू स्पोर्ट्स इताडे संघ. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वतः गोलंदाज गेला तिथे. झेलची संधी होती, संधी हुकली. डायरेक्ट हिट लागेल का? दोन संधी चालून आल्या होत्या परंतु एकही संधी आपल्या नावावर करता आली नाहीये. जीवनदान मिळते ललेशला. झेलबादच्या स्वरूपात बाद होऊ शकला असता. त्यानंतर धावचीच्या स्वरूपात देखील संधी आली होती. संधी हुकली. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. चौथा चेंडू. अर्षद बेलेकर वन्स अगेन रेडी टू फाइट. आपल्याकार एज लागली आहे. लॉंग स्टॉप एंडला चेंडू थांबेल तिथे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. आय थिंक विशाल होते. एक जबरदस्त क्लासिकल क्रिकेटर. या हंगामामध्ये थोडस बॅकफुटवर चेंडूमध्ये बस्ट नव्हता झाला, घर्षण नव्हतं झालं, संपर्क पाहायला मिळाला नाही तिथे. आणि डॉट बॉलने 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 7 या आकड्यावर. आज देवरुंग संघाच्या फलंदाजांना काय झालंय समजत नाहीये. एकही चेंडू प्रॉपर बॅटच्या संपर्कात आलेला नाहीये. रास नाही ग्राउंडाला खऱ्या अर्थाने. पहिले षटक अक्षय सूर्यकरने हाताळलं. दुसरं षटक हर्षदच्या नावावर राहिलं. आणि तिसरं षटक जितेश आलाय. जीत भोईर या नावाने ओळखला जातो. अष्टपैलू क्रिकेटर आहे. एक जबरदस्त क्रिकेटर, डॅशिंग क्रिकेटर. जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडनं. स्ट्रायकिंग एंडवर हरेश, नॉन स्ट्राइक एंडवर ललेश. पहिला चेंडू फुल टॉस. फुल टॉल वसूल होईल. खेळाडू कक्षाला मानवंदना देतोय. हरेशने ठोकलाय षटकार. दमखम आहे हरेश मध्ये. दमखम दाखवतो. पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट केले. आक्रमण चढवावं लागेल. दोन्ही साईडने आता बॅटिंग मध्ये आक्रमण करावं लागेल. दोन्ही साईडने मोठे फटके खेळून इथे धावफलक उभारावं लागेल. त्यासाठी जाणला जातो जय झोटिंग देवरुंग संघ. अटॅक केलाय जितेशवर. वेलकम बॅक केलंय खऱ्या अर्थाने जितेशचं. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं कव्हर्सला अटॅक. आणि चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार. येतो आणखी एक चौकार. आणि या षटकामध्ये देव पावलाय असं म्हणायला हरकत नाही. दोन चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. 8 टाकर फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक असतील का तिथे? आणि चेंडू त्याच्या अबाक्याच्या बाहेर. सीमा बार. येतो आणखी एक दर्जेदार चौकार. काय जबर बॅटिंग पाहायला मिळते या षटकामध्ये. पूर्णपणे डॉमिनन्स. हल्ला चढवलाय. खरपूस समाचार घेतोय जितेश भोईरचा. 3 चेंडूमध्ये 14 धाबा खर्च केल्यात. आणि 2 षटकामध्ये जर विचार केला तर मात्र 7 धाबा खर्च केल्या होत्या अक्षय आणि हर्षदनं. वापसी पाला भीते. मोठा फलंदाज आहे आणि प्रात्यक्षिक देखील मैदानाच्या आतमध्ये. स्विचिटचा प्रयत्न अनसक्सेसफुल प्रयत्न हुकला जातोय. आणि ते म्हटलं जातं की अगर सीधी उंगली से निकल रे तर उंगलियां
तेडी करने की जरूरत नहीं है. सरळ बॅटने जर धाबा बनतायत तर अक्रॉस लाईन क्रॉस बॅटेड फटके खेळण्याची गरज नसेल. यावेळी फटका सुरेख आहे. उंची जास्त, लांबी किती असेल आणि चेंडू वन बाउंस सीमा पार हुलकावणी देतो क्षेत्ररक्षकाला. 4 धाबांसाठी येतो हा चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार या षटकामध्ये आले. एक निर्धाव चेंडू आलाय. अंतिम चेंडू आता शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील. पूर्णपणे डॉमिनेट केलाय जितेश भोईरला या षटकामध्ये. अंतिम बॉल स्ट्रायकिंग एंडवर हरेश. समोरच्या दिशेने स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. यावेळी चूक घडणार नाही. आणखी एक मोठा धक्का. हरेशची इनिंग समाप्त झाली आहे. तिसरा धक्का जय जोटिंग देवरुंग संघाला. न्यू बॅटर विजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक फलंदाज आहे. आपण सातत्याने त्याला सलामीला पाहत असतो, परंतु आज इनॅट नंबर 5 आलाय. गोलंदाज रितेश आलाय बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या 25 धावा धावफलकावर. अंतिम षटक आता शिल्लक असेल. तिसऱ्या षटकाचा लेखाजोखा आपल्या समोर आहे मित्रांनो. 3 षटकामध्ये जर विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवर झळकावल्या जय जोटिंग देवरुंग संघाच्या फलंदाजाने. स्ट्रायकिंग एंडवर ललेशला आता आक्रमक फटके खेळावे लागतील या षटकामध्ये. खोदून काढलाय चेंडूला. फुलटॉसच्या स्वरूपात होता. पुलर लेनचा चेंडू एकच धावे दे. स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळेल. रितेश टू विजय असा हा सामना आता रंगताना दिसेल या 5 चेंडूंच्या खेळामध्ये. पहिल्या फेरीतील अंतिम हा सामना असेल. यानंतर आपल्याला भावाले आणि त्यांच्या अगेन्स्ट आमनेपाडा कॉट लागली बॅचची एज होती आणि कोणती धाव तिथे येत नाहीये. विचार केला तर विजय सलामीचा फलंदाज आहे, परंतु आज उशिरा दाखल झाले आणि टीमला थोडासा झटका देखील लागलाय. कारण धाबा ज्या बनल्या असत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर अक्षय सूर्यकरने पूर्णपणे शांत ठेवलं होतं देवरुंग संघाच्या फलंदाजांना. यापैकी आणखी एक चांगला चेंडू आणि दरम्यान शुभागमन झालंय. रामजी घरत साहेब त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आई कालूबाई चषक 2025 मध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड आयोजित ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि साहेबांचं नक्कीच आगमन झालंय. सरचे स्वागत करतोय. फिंगरवले चेंडूवर 5वा चेंडू होता. काय लाजवाब गोलंदाजी सादर केली आहे जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या गोलंदाजांना. दरम्यान धावचीची संभावना आणि फलंदाजाला परतावं लागतंय. आणखी एक धक्का लागलाय ललितच्या रूपाने जय जोटिंग देवरुंग संघाला. पुढचा चेंडू यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय. नशिबाची साथ आणि चेंडू सीमापार. विजयाच्या बाटमधनं येतोय चौकार.
यावेळी काय घडलंय, किती धाववेळी विकेटचं पतन झालंय. अंतिम चेंडूवर विकेटचं पतन आणि धाव संख्या जाऊन ठेपली आहे मात्र आणि मग ती 31 धावांवर. चला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला मी विनंती करतो. वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाले विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. आणि पहा जर दुपारचा लंचचा आता मात्र टाइम झालेला आहे. जर कोणाला या ठिकाणी आपलं पोट भरून जर इथे काही सेवन जर करायचं असेल तर आमच्या अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला अंडा पावची सुविधा आहे. तिथे जाऊन तुम्ही आपल्या पोटाची गरज भागवू शकता. चला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे संघनायक आणि वीरेन स्पोर्ट जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. आणि आपल्यामध्ये पाहू शकाल सन्मान्य बाळरामजी घरीत आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. चला आमनेपाडा संघ या आपण. कारण पहा पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला मात्र 2 धावे पॅनलाइज केलं होतं कारण तुमचा संघ मात्र या ठिकाणी उपस्थित पोहोचला होता. आणि वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावाली संघ, चला आपण कुठल्याही प्रकारचा आता या ठिकाणी वेल खर्च करू नका कारण आमनेपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. दुसऱ्या इनिंगचा बॉल पडला तर लक्ष असू द्या या ठिकाणी लगेचच तुम्हाला मात्र या ठिकाणी 2 धाब्याची पॅनल्टी असेल. कारण या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाची हायगाई केली जाणार नाहीये. द्यायचा आहे. चला कॉल कोण देणार? आमनेपाडा संघ कॉल देतोय. हेड्स कॉल आणि हेड्स आलेला आहे. नाणेफेकी आमनेपाडा संघाच्या बाजूला संघनायकाला आपण संदीपजी थळे स्पॉन्सर बाय शीतपेय आहे ते आपण इथे वितरित करा. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हा. टॉस किती महत्वपूर्ण होता आणि टॉस जिंकल्यानंतर काय करणार? क्षेत्ररक्षण करू. पहिल्या सामन्यामध्ये जो खेळ झालाय त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात? हो. गुणेश पाटील चांगल्या फॉर्मात आहे, संकेतचा चांगल्या फॉर्मात आलेला आहे, परंतु इतर जे खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? त्यांनी त्यांचा 100% द्यावा. 2 मिनिटं खेळ थांबवायचा आहे पंच. प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट या सीझनमध्ये कधी तुम्ही खेळलेला आहात? नाही. मग त्या संघाला किती धावसंख्येपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार? 35 ते 40 पर्यंत. आणि काय आज तुमचा उद्दिष्ट असेल या स्पर्धेमध्ये? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. संतोषजी काकडे तुम्हाला काय मार्गदर्शन देत आहेत? हो, ते करतच असतात मार्गदर्शन. चला शुभेच्छा असतील तुमच्या संघासाठी. दीपेन मला असं वाटतं की तुझ्या क्रमांकामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं की तुमची बॅटिंग ऑर्डर थोडीशी ढासळली होती, परंतु जसा तू मैदानाच्या आतमध्ये आला धाबा वेगानं वाढत गेल्या. तुझं स्वतःचं मत काय आहे? काय नाही, बॅटिंग करायची किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 40 ते 45. ऑल स्पर्धा या सीझनला मी पाहिल्या तर जेव्हा जेव्हा दीपन या खेळपट्टीवरचं त्याच्याकडून खेळ चांगला होतोय. काय नातं आहे या खेळपट्टीचा आणि तुझं? काय नाही, प्रॅक्टिस इथेच करतो. आनंद केने तुला काय सजेशन देतोय? काय नाही, तुझा बेस्ट करत राहा. या स्पर्धेबद्दल आमच्या लाडक्या आयोजकांबद्दल काय सांगशील? काय नाही, खूप चांगली स्पर्धा आहे. दीपेन टेनिस बॉल खेळायला तुला आवडतो की लेदर बॉल खेळायला जास्त आवडतो? लेदर बॉल. मग त्याच्यासाठी या मनामध्ये काय स्वप्न वगैरे आहेत? हो, नक्कीच. चला ते स्वप्न तुझे साकार होतील त्यासाठी तुला शुभेच्छा. तर मित्रांनो नुकतीच आपण नाणेफेकी संपन्न केलेली आहे. नाणेफेकी जिंकले या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू.
चालू चेक या स्पर्धेमध्ये जे आपण पाण्याचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे ते सन्माननीय आमचे लाडके सर्वांचे गुरुनाथजी थळे यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला आपण आता सामन्याला सुरुवात करूया. चला संपूर्ण खेळाडू तुमचे या ड्रेस कोट मध्ये असणं गरजेचे आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल जय झोटिंग धरून संघाचा जो एक खेळाडू आहे त्याच्या अंगावरती या संघाचा ड्रेस कोड नाहीये, त्यामुळे 2 धावांची तुम्हाला मात्र पॅनल्टी असेल.
चला आपण सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. चला आता मात्र दोन्ही संघांना पॅनल्टी नसणार आहे. जी पॅनल्टी होती ती मात्र या ठिकाणी इक्वल आपण करतोय. परंतु विनंती करतोय पाहिजे नंतर जर कुठल्या संघामध्ये जर खेळाडू शॉट असेल तर पहिल्यांदा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल आणि मग तुम्हाला जो 12वा खेळाडू आहे त्याची मात्र 2 धावांची पॅनल्टी स्वीकारावी लागेल. बत्तीस धावांचा या ठिकाणी पाटला करण्यासाठी सलामी जोडी पाहू शकाल आपण. नवनाथ भोईर आणि साहिलला आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धावावर आला होता. दुसरा चेंडू सुद्धा मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी चांगल्या चेंडून हाताला बॅटची कडा आणि पाहत त्या ठिकाणी नवनाथची खेळाडू वृत्ती पाहत आणि पंचांच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं नाहीये, कारण त्याला माहित होतं की बॅटची वरची कडा लागलेली आहे. विकेट किपरनं तो चेंडू मात्र कलेक्ट केला आणि अखेर जन्माच्या स्वरूपात या ठिकाणी जानूसपूर इताडी संघाला लागणारा हा पहिला धक्का. नवनाथ भोईर मात्र या ठिकाणी शून्यावरती बाद होऊन मात्र माघारी निघून गेला आणि चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय विजय केणीच्या वतीनं. या सामन्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे पाहतो की आता या ठिकाणी फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आला आहे. ऋत्विकच्या सोबतीला साहिल 1/4 ओव्हरचा मात्र त्या ठिकाणी पंचांना इशारा दिलाय आणि पाहू शकाल त्या ठिकाणी लेग स्टंपचा चेंडू मात्र भरपूर बाहेरून चाललाय. त्याच्यामुळे पंचाने मात्र या ठिकाणी दंडित केलं गेलं. वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. लॉंग ऑफ आणि स्क्वेअर लेग हे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला या ठिकाणी डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. मिडलवरती एक फिल्डर तैनात केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केलाय आणि त्या अनुषंगावर पाहतो की विजय गोलंदाजी मात्र हाताळण्याचा प्रयत्न करतोय. हो पुन्हा पाहू शकाल त्या ठिकाणी बॅटची एज अँड टेक अँड विकेट किपर आकाश पाटील मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. दुसरा धक्का लागत असताना टीम जानूसपूर इताडे संघाला विकेट्स जर पाहिले तर एक झाली पाटा विकेट्स आहे. बॅटिंगसाठी सुद्धा मात्र पाहिले तर ही विकेट्स अगदी नंदनवन आहे आणि गोलंदाजाने जर या विकेटचा मात्र चांगला उपयोग जर केला तर मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा मात्र आपण चांगली करू शकतो आणि ते कार्य आज विजय केणे आपल्या संघासाठी मात्र साकारतोय. न्यू बॅटर हर्षद वेलेकर आलाय. आज दैवत वेलेकरची अनुपस्थिती आहे. काल त्यांचा वाढदिवस होता. अगदी थाटा माटाने मात्र तो वाढदिवस साजरा केला गेला, परंतु त्यांची आज अनुपस्थिती. परंतु त्याचे छोटे बंधू आता मात्र पाहू शकले या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी उपस्थित झाले. फटक्यात चांगला पाला म्हणतो, पिकअप केला आणि चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. येऊ दिला आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी बॅटचा तोंड उघडला हर्षद वेलेकरनं आणि पहिल्या चौकार त्याच्या बॅटमधून निघाला. हो इथे मात्र फक्त आम्ही चेप केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बादून माघारी चालला हर्षद आणि पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी पाहू शकाल विजय केनेनं प्रतिस्पर्धी संघाला 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 धक्के दिले. जबरदस्त गोलंदाजी. पाच धावा धाफालक्यावरती पाहायला मिळतात आणि या 5 धावसंख्येवरती तब्बल 3 मोठे विकेट्स मात्र इथे जानूसपूर इताडी संघाने गमावले गेले आणि त्याच्यामुळे पाहतो की आता ऋतूच्या सोबतीला विशाल पटोलेला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे.
बॉटमॅनचा चांगला वापर, मिडॉलला मात्र बीट केला आणि चेंडू वेगाने चालला वाडिश लॉंग ऑनला. 4 धावांसाठी चौकार. समीरला पाहिलं आपण अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, त्याला मात्र चेंडूने हुलकावणी दिली. थोडंसं अचानक बाउन्स मात्र त्या ठिकाणी चेंडूला मिळाला आणि त्याच्यामुळे पाहतो की जी चेस होती ललिश पाटीलसाठी ती फार मोठी होती. प्रयत्न त्याने जरूर केले, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होता आणि सरळ चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. या षटकातील हा दुसरा चौकार पाहिला आपण. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि अजूनही पाहिलं तर या ठिकाणी विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाश पाटील षटकाला सुरुवात करेल. विकेट्स मात्र या ठिकाणी जास्त गमावल्या गेल्या. आय थिंक धावा चांगल्या प्रमाणे पाहतोय आपण. लक्षाकडे आपण जर लक्ष वेधलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल कुठला संपर्क मात्र होत नाहीये. डॉट बॉलला मात्र जी सुरुवात विजय केलेने पहिल्या षटकामध्ये केली होती ती सुरुवात आकाश पाटील करतोय. निर्धावानं मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगता पाहायला मिळाली. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये आता विजयासाठी 23 धावा इथे मात्र जोडल्या जाणार का जानुस्फोर इताडे संघाच्या वतीनं. पहा, जो पहिला फटका खेळायचा होता तिथे मात्र तो जरूर सफसेल फेल ठरला, परंतु इथे या ठिकाणी सफल ठरला आहे. कारण मेहनत केली पाहिजे, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये. आणि ती मेहनत आज आपल्याला या फटक्यावरती प्रयत्न या फटक्यावरती ऋतिकच्या वतीने पाहायला मिळाले आणि त्याच्या माध्यमातून हा चौकार निघाला. पॉईंटच्या पलीकडे जाणारा दर्शनीय चौकार. आता क्षेत्र ज्यावेळी आपण निवडतोय आणि त्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी आपण पाऊल टाकतोय, सुरुवातीला जरूर आपल्याला जर तिथे जर अपयश येत असेल तर आपण त्या ठिकाणी खचायचं नसतं आणि पुन्हा त्या ठिकाणी नव्याने उभं राहण्याची हिंमत दाखवायची असते. आणि ती हिंमत ऋतिककडून मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता मात्र समोरच्या दिशेने उडवलाय, चेंडू हवेत गेलाय, परंतु त्या ठिकाणी सेफ लँडिंग होतोय. तत्प्रती मात्र पाहू शकाल 2 धावा पूर्ण करण्याची संधी निर्माण झाली. आणि आता मात्र पाहू शकाल दोघांच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणे धावा येत आहेत. कारण एक चौकार आपण ऋतिकच्या बॅटमधून पाहिला, एक चौकार आपण विशालच्या बॅटमधून पाहिला. आणि या सांघिक खेळ जर पाहिलं तर धावफलक्यावरती आतापर्यंत धावा लागल्या गेल्या एकूण 15. म्हणजे खास करून या ओव्हरमध्ये सुरुवात निर्धावन केली, परंतु त्याच्यानंतर मात्र धावा याला सुरुवात झाली. पुन्हा मात्र पाहू शकाल पॉईंटला बीट करायचं होतं, परंतु पाहू शकाल डीपवरून क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन वेगाने चेंडूवरती झेपावले. आणि तदनंतर पाहू शकाल दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज विशाल परटोळे बादून माघारी परततोय. लागणार हा 4था धक्का टीम जानुस्फोर इताडे संघाला. तुम्हाला विकेट्स मात्र इथे वाचवावं लागतील. लक्ष जर पाहिलं तर जास्त मोठं नाहीये, धाबा येत आहेत, परंतु कुठेतरी फलंदाज मात्र स्वतः चुकी करतायत त्या ठिकाणी. त्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अजून एक चांगला चेंडू पाहू शकाल. इथे सुद्धा संधी निर्माण झाली आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. निशाणा साधण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, परंतु कुठेतरी एस्टनवरती चेंडू मात्र धडकला नाहीये. एका धावेसाठी मात्र त्या ठिकाणी ऋतिकने मात्र रिक्स घेतली आणि त्या रिक्समध्ये एका धावेचा मात्र या ठिकाणी मुनाफा झाला इताडे संघासाठी असं म्हणायला हरकत नाहीये. ऋतिकच्या सोबतीला आता मात्र पाहू शकाल रितेश आलाय बॅटिंग करण्यासाठी. बॅटची मोठी एज आणि चेंडू मात्र वेगाने चाललाय, स्कीड झाला आणि थर्डमॅनच्या सीमेरेषेच्या पलीकडे चेंडू जात असताना 4 धावांसाठी हा चौकार.
षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21-4 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. जाणीवपूर्ण इताळी संघाची येणारे 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये आता मात्र फक्त विजयासाठी 11 धावींची आवश्यकता असेल, कारण 32 धावांचा पाठलाग सध्या मात्र या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर मात्र सुरुवात विजय केलीनं चांगल्या प्रमाणे केली होती. फक्त 9 धावा खर्च करत 3 विकेट्स त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आकाश पाटीलचं विकेटचं कॉलम खाली राहिलं आणि तब्बल त्याने मात्र धावा खर्च केल्या 12. थोडंसं मागणा स्पेल आकाश पाटीलचा आपण पाहिला आणि त्याच्यामुळे आता मात्र पाहतोय की चेंडूची संख्या जास्त आहे आणि धावांची संख्या आता मात्र इथे कमी पाहायला मिळते आणि त्यामुळे आता ललिश पाटीलला मात्र त्या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे. 12 चेंडू आणि 11 धावांचं इथे संरक्षण आज जय जोटिंग दरुज संघाच्या वतीनं केला जाईल का. हो, लेग स्टंपवरती मारा होता, फक्त दिशा दाखवली, लेट ग्लान्स केलाय, वेगाने चेंडू पाहू शकाल अगदी लॉंग लेगकडे मात्र ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. ऋतिक आणि रितेश आता मात्र त्या ठिकाणी चांगला खेळ साकारत आहेत. जे खेळाडू आपल्यामध्ये आज उपस्थित नाही आहेत त्यांचा विचार न करता असताना आपण आपल्या संघासाठी काय देऊ शकतोय त्या ध्येयाने आता मात्र आज ऋतिक खेळतोय. पुन्हा पाहू शकाल त्या ठिकाणी ऑन साईडला एक्झॅक्टली फाईन करण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु शॉर्ट फाईन इकडे भावेशच्या वतीने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. म्हणजे इथे परिस्थिती अशी आहे की इतर संघाने इथून सिंगल डबल तरी धावा जोडत गेले तरी सुद्धा मात्र आता इथून आव्हानापर्यंत ते सहजपणे पोहोचू शकतात. एक सोपं समीकरण त्याच्या डोळ्यासमोर आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही घडू शकतो. जर इथे ललिश पाटीलला अजून एखादी दुसरी विकेट जर प्राप्त करून दिली तर मात्र देरुज संघ सुद्धा मात्र या ठिकाणी वापसी करू शकतोय, परंतु अशा चेंडूने तुम्ही वापसी करू शकत नाहीये. निगेटिव्ह पाहायला मिळते जय जोटिंग दरुज संघाची आणि प्रमुख खेळाडूची आज पाहतो की अनुपस्थिती आहे. आज बलवंत दलवी संघामध्ये नाही, आज हनुमान केणे संघामध्ये नाहीये आणि त्याचा मात्र कुठेतरी फटका बसला या संघाला. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर जबरदस्त फटका, चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या चौकाच्या साह्यानं मॅच फिनिश. या लगेचच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक ज्या गोलंदाजाने जबरदस्त मात्र आपल्या संघाला स्टार्ट दिलेला आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केला, विकेट्स प्राप्त केला 1 आणि तो खेळाडू आहे जाणूसपूर इताळी संघाचा अक्षय सुरेकर. सर आपण या ठिकाणी सामनावीर पुरस्कार देत आहोत. अक्षय सुरेकरला सन्माननीय बाळरामजी घरत आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया आकर्षक ट्रॉफी.
एनर्जी ड्रिंक आणि स्वीट बॉक्स एका सामनावीरासाठी तब्बल आपण 3 पारितोषिक या स्पर्धेमध्ये देत आहोत. आणि चांगली गोलंदाजी आपल्याला अक्षय सुरेकरच्या वतीने पाहायला मिळाली. सो वेल प्ले.